सकल मराठा समाज त्या ठिकाणी आक्रमक झालाय, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दरम्यान लाठीचार्ज करण्यात आला होता आणि याच्याच निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झालाय। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या रस्त्यासमोरील यावेळेस रस्त्यावर जाळण्यात देखील आलेत काही टायर आणि यावेळेस निषेध देखील करण्यात आलाय। तर उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। धाराशिव मधली ही दृश्य आपण पाहू शकतो। धाराशिव मध्ये सकल मराठा समाज आक्रमक झालाय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता। यावेळेस जयंतीच्या दिवशी खरं तर लाठीचार्ज करण्यात आला होता आणि याच लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झालाय। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर रस्त्यावर टायर देखील जाळण्यात आलेत। आपण पाहू शकतो एक मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज एकवटला आहे आणि या ठिकाणी टायर जाळून या लाठीचार्जचा खरं तर निषेध करण्यात आलाय। अझरुद्दीन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट धाराशिव मधून लाईव्ह जोडले जात आहेत। अझरुद्दीन, नेमके काय अपडेट कळतात? मराठा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकवटला आहे, कारण लाठीचार्ज करण्यात आला होता पोलिसांकडून आणि याचाच निषेधार्थ आता मराठा समाज कुठेतरी आक्रमक झालाय। नक्कीच वर्षा, रात्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होत होती, त्यावेळी डीजे लावण्यात आला होता। पोलिसांकडून त्या डीजेचा आवाज कमी करा अशी सांगण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी पोलीस आणि जे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। मात्र आज सकाळी सर्व मराठा समाज जो आहे तो एकत्रित आला आणि त्यांनी आता थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यासाठी आले आहेत। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे यामध्ये टायर देखील जाळण्यात आले आहेत। त्याचबरोबर ज्यांनी लाठीचार्ज केला आहे ते स्वप्नील राठोड पोलीस विभागीय अधिकारी आहेत, DYSP आहेत, त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी देखील आता या मराठा समाजातील कार्यकर्त्याकडून करण्यात येते। वर्षा, निश्चितच अझरुद्दीन, मात्र पोलिसांकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे का? वर्षा, अद्याप पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आहे। मात्र हा जो मराठा समाज आहे तो पूर्णपणे आक्रमक झाला आहे आणि तो आता पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आला आहे आणि जे स्वप्नील राठोड आहेत त्यांना निलंबन करा अशी मागणी देखील आता मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। या संदर्भातले प्रत्येक अपडेट अझरुद्दीन तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।